नमस्कार, स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा विषय आहे अभ्यास आणि रिव्हिजन संदर्भातील। तर आता शेवटच्या टप्प्यात आपण येऊन पोहोचलो आहोत। आपला पूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला आहे आणि विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात प्रॅक्टिकल आणि त्याच्या पुढच्या महिन्यात एग्जाम, बोर्ड एग्जाम या आहेत। तर याच्या संदर्भात कसं नियोजन करावं, कसं दिनचर्या असावी, कोणता रूटीन फॉलो करावं, कसा अभ्यास करावा याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे। ओके, तर पहिला विषय आपला की दिनचर्या। तुम्हाला माहिती आहे की पहाटे केलेला अभ्यास हा सगळ्यात उत्तम असतो। म्हणजे जर तुम्ही पहाटे 4 वाजता उठत असाल, 4 ते 7 पर्यंत अभ्यास केला तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो सेव्ह होतो। म्हणजेच एक प्रकारची सवय लागते सबकॉन्शियस माइंडला, कारण की त्यावेळेस आपण खूप अलर्ट असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सराउंडिंगचा आवाज, सराउंडिंगचं बॅकग्राऊंड हे सगळं काही शांत असतं आणि ह्या टप्प्यात जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा तो लवकर लक्षात बसतो। हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाचा टाईम कसा निवडावा। आता काही विद्यार्थ्यांना वाटतं की सकाळी अभ्यास करावा, काहींना वाटतं रात्री अभ्यास करावा। तर अभ्यास करण्याचा एखादा स्पेसिफिक टाईम नाही आहे। ज्यावेळेस तुमचं मन अभ्यासात लागेल त्यावेळेस तुम्ही अभ्यास केला पाहिजे। आणि विशेष करून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आता त्यांचा अभ्यासाचा टाईम वाढवला पाहिजे। जवळपास 4 ते 5 घंटे दररोज अभ्यास केला पाहिजे। 4 ते 5 तास दररोज अभ्यास केला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे काय पथ्य पाळायचे आहेत। आता हे परीक्षेच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी जागरूक राहणं महत्त्वाचं आहे। आरोग्याविषयी जर तुम्ही जागरूक असाल तर तुमचं माइंडसुद्धा चांगलं काम करेल। कारण की असं म्हणतात, निरोगी शरीरामध्येच निरोगी मनाचा वास असतो। आणि मन जर तुमचं निरोगी असेल तर तुम्ही जो अभ्यास करणार आहात, जे वाचणार आहात, जे लिहिणार आहात ते तुमचं परफेक्ट होतं। तिसरी गोष्ट म्हणजे तुमची टाईम टेबल काय असावा। साधारणतः तुम्ही कमीत कमी 7 तासाची पुरेशी झोप घ्यावी। कारण की जर माइंडला आपली झोप जर दिली असेल आपण 7 ते 8 तासाची तर माइंड रिलॅक्स राहतो। आणि एकदा रिलॅक्स माइंड असेल तर आपण उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकतो। नंतरची गोष्ट म्हणजे आता रिव्हिजन कशी करावी। प्रत्येकाला हा एक पॉईंट आहे, प्रत्येकाला एक क्वेश्चन आहे की सर आम्ही अभ्यासाला बसतो पण अभ्यास होत नाही, रिव्हिजन कशी करावी। तर याचा सगळ्यात सोपा नियम म्हणजे रिव्हिजन म्हणजे काय, रिव्हिजन म्हणजे काय, री म्हणजे परत, व्हिजन म्हणजे बघणे, परत एखादी चॅप्टर परत एखादी नोट्स बघणे, वाचणे, याला आपण रिव्हिजन म्हणतो। फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती आहे आपण जेवताना पूर्ण ताट घेतो, पूर्ण ताट घेतल्यानंतर त्यात भाजी असते, चपाती असते, लोणचं असतं, चटणी असते, सोबत पाणीचा ग्लास पण असतो। का बरं असतं असं? हे सर्वसमावेशक जेवण असतं। तसं अभ्यासाचं आहे, घडीत एका विषयाचा अभ्यास, घडीत दुसऱ्या विषयाचा अभ्यास असं न करता दररोज सर्व विषयांचा पुरेसा अभ्यास करून आपण तयार राहणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या सवयींवर ताबा ठेवला पाहिजे। आता आपल्याला माहिती आहे आपण मित्रसंगती खूप करतो, परंतु मित्रांपासून दूर राहा। कारण तुम्ही मित्रात गुरफटलात तर तुमचा टाईमपास होईल, वेळेचा अपव्यय होईल, तो तुम्ही टाळला पाहिजे। नंतरची गोष्ट की रिव्हिजन कशी करावी। आता याचे सखोल मार्गदर्शन मी करणार आहे आज। रिव्हिजन कशी करायची तर बघा, समजा एखाद्या विषयाचे 16 चॅप्टर आहेत। कोणते किती चॅप्टर आहेत? 16 चॅप्टर। 16 चॅप्टर तुम्ही कसे हँडल करणार तर तुम्ही पॉईंट वाईज, वेटेज वाईज, लोडनुसार आणि टार्गेट ऑन द एंड या बेसिसवर तुम्ही ते निवडले पाहिजे। जर तुम्हाला वाटतंय की आपण सध्या एक चॅप्टर निवडला आज, त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि उद्या दुसरा चॅप्टर घेणार आहेत, तर तसं न करता आज जो चॅप्टर तुम्ही वाचणार आहे उद्या त्याचा सराव करून पहा, लेखी सराव। जेवढे क्वेश्चन तुम्हाला समजले आहेत, जेवढे क्वेश्चन तुम्हाला येत आहेत त्याचा लेखी सराव करून बघा, म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल। आणि सोबत एक घड्याळ ठेवायचं। समजा तुम्ही 3 क्वेश्चन सॉल्व करणार आहेत आणि बोर्डामध्ये तुम्हाला माहिती आहे जवळपास 10-12 क्वेश्चन असतील, त्याचा टाईम असेल 2.5 तास 3 तास टाईम असेल। जर तुम्हाला तो टाईम मॅनेजमेंट करायचा आहे तर आतापासून सुरुवात करावी, लिखाणास सुरुवात करावी। म्हणजे कसं, लिहिणं जिथनं प्रॅक्टिस परफेक्ट असेल तर तुमचं टाईम मॅनेजमेंट इझी होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन कशी करावी आपण बघतोय।
तर असे 16 चॅप्टर असतील तर 16 म्हणजे 32 दिवसामध्ये 16 चॅप्टर होतील, म्हणजे 1 महिन्यामध्ये तुमचा एक पूर्ण पुस्तक होईल. असे तुम्हाला दररोज एक एक चॅप्टर म्हणजे प्रत्येक विषयाचे एक चॅप्टर घेत 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 स्टडी करायचं आहे. जवळपास असे होतील किती होतील 32 दिवस म्हणजे 1 महिना. 1 महिन्यामध्ये तुमचे सगळे पुस्तकं रेडी होतील, अभ्यास करून होईल. पुढच्या महिन्यामध्ये काय करायचं? आता बघा, स्टार्टिंगला रिव्हिजनला जास्त वेळ लागतो, पण त्याच धड्याची अगेन आपण रिव्हिजन करायला गेलो तर आपल्याला काय वाटतं, ते सोपं वाटतं. म्हणजे जेवढ्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढ्या वेळेस तुम्ही रिव्हिजन कराल, तेवढं ते सोपं होत जाईल. आणि आपल्याला तेच करायचं आहे, आपल्याला ते विषय अवघड विषय सोपा करायचा आहे. काय करायचं आहे? अवघड विषय सोपा करायचा आहे, बरोबर? तेच. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आता एंड टार्गेट मोड म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वर्षभर अभ्यास करत नाहीत. साधारण ॲव्हरेज मुलं वर्षभर अभ्यास करत नाहीत. परीक्षा आली का त्यांच्यावर दडपण येतं आणि ते 1 महिन्यापासून अभ्यास सुरू करतात. म्हणजे एंड ऑन बेसिस म्हणजे काय? ज्या वेळेस तुम्हाला एखादी गोष्टीची भीती वाटते, तुम्ही टार्गेट सेट केलेलं असतं, त्यावेळेस तुम्ही जास्त काम करता. तसं एंड ऑन डे टार्गेट ठेवा. प्रत्येक दिवसाचा एक चॅप्टर, म्हणजे असं 2 दिवसाचा एक चॅप्टर जर पकडला तुम्ही, एंड ऑन टार्गेट, काही करून आपल्याला ते कंप्लीट करायचंच आहे, तर ते तुम्ही कंप्लीट करू शकता. याला सोबत फक्त तुमच्या प्रयत्नांची जोड असणे आवश्यक आहे. प्रयत्नांची जोड असेल तर तुम्ही नक्कीच यश संपादित कराल. शेवटी जाता जाता एवढंच म्हणायचं वाटेल की जिंकणारा तो नसतो जो युद्धात जिंकतो. जिंकणारा तो नसतो जो युद्धात जिंकतो. जिंकणारा तो असतो तो आधी युद्धाच्या आधी मनात जिंकतो. मग तुमच्या या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल, तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल, तर सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला फीड करावं लागेल आणि तुमच्या सवयीसुद्धा तुम्हाला बदलाव्या लागतील. धन्यवाद.